मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे गजर हरिनामाचा। चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या हॅपी रिटर्न्स या कथासंग्रहातील ही कथा आहे। कथेचं नाव गजर हरिनामाचा। लेखक सदानंद भनगे, प्रकाशक घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन। नदीकाठ वारकऱ्यांनी फुलून गेला होता। हरिनामाचा जल्लोष चालला होता। खाली वाळूचा कणही दिसत नव्हता, इतकी माणसांची गर्दी झाली होती। दिंड्या मागून दिंड्या येतच होत्या। माणसांची भर पडतच होती। वेगळ्याच धुंदीत वारकरी बेभान होऊन नाचत होते, गात होते। एक प्रकारची झिंग सगळ्यांच्या अंगात आली होती। लांबून फमक देवळाचा घुमट आणि नदीची रेषा दिसत होती। बाकी गर्दीचा महापूर। माणसांशिवाय काहीच दिसत नव्हतं। सगळे नामस्मरणात गुंग होते। कुणाचा कुणाशी मेळ नव्हता। मधूनच पावसाचा झिपकारा यायचा। गावकरी आणखीनच बेभान होऊन नाचत होते। थकल्या दमल्यासारखं कुणालाच वाटत नव्हतं। दुपारी 12 वाजता रथयात्रेला गावातून सुरुवात व्हायची। 100-200 लोकांनी ओढल्याशिवाय रथ हालायचाच नाही, एवढा प्रचंड रथ होता तो। त्याची चाकही मजबूत होती, पुरुषभर उंचीची होती। एकदा का रथ गडगडत पुढे जायला लागला की भीतीनं थरकापच व्हायचा, कारण तो थांबवणं अवघडच असायचं। दर्शनासाठी हार घालण्यासाठी कुठं थांबायचं म्हटलं तर मोठमोठे त्रिकोणी लाकडी ओंडके रथाच्या चाकासमोर टाकावे लागत। ते काढतानाही घाम फुटायचा। पण वर्षानुवर्ष हे चालू होतं। भाविक बाण हरपून रथ ओढीत, पुण्य मिळवीत। रथाला हात लागला की पुण्य मिळालं याचं समाधान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसायचं। प्रत्यक्ष मृत्यूसुद्धा दूर पळतो अशी श्रद्धा होती। नामदेव दरवर्षी रथयात्रेला जायचा आणि एकटाच जायचा, हे यशाला माहीत होतं। गेली 2-3 वर्ष तो हे पाहत होता। नामदेवला गावात जसा मान मिळायला लागला तसा यशा सरकला। कसंही करून नाम्याला संपवायचा असं त्यानं ठरवलं। अशा गर्दीतच ते शक्य होतं। इथे कुणाचा कुणाला मेळ नाही, थांगपत्ता लागणार नाही, कुणी केलं तेही समजणार नाही। नाम्यानं यशाचं जीनं हैराण केलं होतं। 4-5 वर्षापासून सगळं गाव त्याच्या मागं जायला लागलं होतं। लोक त्याला देवच मानायला लागले होते। तोही देवाधर्माच्या गोष्टी सांगायचा। अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका म्हणायचा। देवाला कोंबड्या बकऱ्या लागत नाही सांगायचा। ह्याचा धंदा मार खायला लागला। म्हणे जो दुसऱ्याचं वाईट चिंततो त्याचंच वाईट होतं। आता बघतो याच्याकडं। तेव्हाच यशानं ठरवलं, ह्या गावच्या जत्रेला नामदेव येतो, तिथंच नाम्याला खलास करायचं। गावातल्या गावात त्याला मारणं अवघड होतं। गावकऱ्यांनी ह्याला ठेचूनच मारलं असतं, म्हणूनच डोकं चालवलं। इथं परगावात रथाच्या गोंधळात नाम्याला खलास करायचं। खरं तर यशा कधीच देवभक्त नव्हता। अडल्या नडल्या गरीब लोकांना लुबाडायचं, देवाचं नाव घेऊन काहीतरी करायला लावायचं आणि पैसे उकळायचे, बस एवढंच। कुणाचं पोरगं हरवलं तर हा कोंबडा कापायचा, तो कोंबडा कापायचा असलं सांगायचा। काहीतरी मंत्र म्हणायचा। कुणाच्या घरात सतत संकट यायला लागली की हा देवाच्या अवकृपा म्हणायचा, पैसे मागायचा, नाना नाटकं करून लोकांना लुबाडायचा। लाल डोळे करून मंत्रतंत्र म्हणायचा। गावकरी घाबरून तो सांगेल तसं करीत। मजेत चाललं होतं त्याचं। खाऊन पिऊन गावात जणू राज्यच करत होता। नामदेव बिचारा पहिल्यापासून भोळा होता। देवदेव करायचा। सगळ्यांना सांगायचा, जनसेवा हीच ईश्वर सेवा। देव कधी बळी मागत नाही, तुम्ही मनापासून चांगलं वागा, देव तुम्हाला आपोआप काही ना काही देईल। कुणाला फसवू नका। मंत्रतंत्रानं रोग बरे होत नसतात। गावकऱ्यांना हळूहळू त्याचं म्हणणं पटू लागलं। आपल्या अडाणीपणाचा फायदा यशा घेतोय हे जसं
लोकांना समजू लागलं तसं तसे लोक येशाकडे येईनासे झाले. नामदेवाकडे गर्दी वाढू लागली. नामसंकीर्तनात लोक दुःख विसरू लागले. दुखलं खुपलं तर डॉक्टरकडे जाऊ लागले. येशाची तडफड वाढू लागली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाम्यावर दडपण आणण्याचा प्रयत्नही त्यानं केला. नामदेवावरचा लोकांचा विश्वास वाढत गेला. ह्याचं पितळ आणखीन उघडं पडायला लागलं. पूर्वीसारखे लोक त्याला पाहून घाबरे होईनात. आता तसं ते येशाचं टिंगलटवाळी करू लागले. येशा चांगला चवताळला. नाम्याला संपवायच्या योजना तो आखू लागला. गेल्या वर्षी या गावच्या रथयात्रेत त्यानं नाम्याला रथ ओढताना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. आता मी हिमालयात जाणार, गंगोत्री, हरिद्वार, ऋषिकेशला जाऊन शांती मिळवणार, नामस्मरणात आयुष्य घालवणार, असं येशा म्हणू लागला. नामदेव म्हणाला, गावात राहून लोकांची सेवा कर, म्हणजे देवाची सेवा केल्याचं समाधान मिळेल. पण त्याने ऐकले नाही. तीर्थयात्रा करून येतो म्हणाला. गावकऱ्यांना वाटलं येशा सुधारला. मोठ्या प्रेमानं लोकांनी त्याला निरोप दिला. येशाला हेच पाहिजे होतं. तो हिमालयात गेलाच नाही, सरळ इथे आला. रथयात्रेची माहिती घेऊ लागला. त्याची योजना तयार झाली. बिनबोबाट काम होणार होते. देवदर्शन झाले की रथयात्रेला सुरुवात होई. वारकरी रथापाशी गोळा होत. रथाला आपला हात लागावा, तो आपणही थोडासा ओढावा, अशीच प्रत्येकाची इच्छा असायची. खरं तर त्यासाठी सारे जमायचे. साहजिकच तिथे खूप गोंधळ गडबड व्हायची. अशा गोंधळातच रथ ढकलला की नाम्याला धक्का देऊन रथाच्या चाकाखाली ढकलायचं. बस, काम आपोआप होणार. गोंधळात थोडा वेळ कोणालाच काही समजणार नाही. तेवढ्यात गर्दीचाच फायदा घेऊन पळून जायचं. थेट 8-10 दिवसांनी गावाकडं परतायचं. जणू काही माहीतच नाही असं. मग पुन्हा आपलं राज्य. येशा स्वतःच्या योजनेवर जाम खुश झाला. टाळ, मृदंग, ढोल, ताशांच्या आवाजात वारकरी रथापाशी जमा होऊ लागले. सकाळी गर्दी एकवटायला लागली. एखाद्या मनोऱ्यासारखा तो रथ आता रस्त्याच्या मधोमध उभा होता. मोठमोठाले जाडजूड दोरखंड रथाच्या पुढच्या बाजूला लावले होते. दोन्ही बाजूने 100-125 लोक जेव्हा ते दोरखंड ओढायला लागत तेव्हा तो रथ हलायला सुरुवात होई. प्रचंड जल्लोषात रथाला सुरुवात झाली. वारकरी हरिनामाचा गजर करत रथ ओढू लागले. नामदेवानं दरवर्षीप्रमाणे हजेरी लावली होतीच. त्याला पाहून येशाला आनंद झाला. नामदेव रथापाशी गेला. त्याच्या नकळत येशा पण त्याच्या मागे येऊ लागला. येशानं पेहराव पूर्ण बदलला होता. दाढी मिशा लावल्या होत्या. पागोटो डोक्यापर्यंत घातलेलं होतं. गर्दीत खाली मान घालून तो नामदेवाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता. नामदेव मात्र नामसंकीर्तनात रममान झाला होता. तो त्याच्या तंद्रीत होता. टाळाच्या गजरात आसपास काय चाललंय समजत नव्हतं. मुंगीलाही शिरकाव करायला जागा नव्हती. रस्त्यावर तो भला मोठा रथ गडगडत निघाला. दोर ताणले गेले. वारकऱ्यांनी रथ ओढायला सुरुवात केली. येशा पुढे सरकत होता. नामदेवाच्या दिशेनं लोकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. हळूहळू रथ पुढे सरकू लागला. गावाच्या चिंचोळ्या रस्त्यावरून आता आणखीनच गर्दी झाली. कुणा शासकीय अधिकारी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना हार घालायचे असल्यास रथ थांबवावा लागे. तेव्हा अगोदरच रस्त्यावर दोन्ही बाजूंना रथाच्या चाकाखाली येतील असे भले मोठे लाकडी त्रिकोणी ओंडके टाकले जात. त्याच्या अडचणीमुळे रथ थांबे. त्यानंतर पुन्हा रथ हलवले जात होता. वळणावर तर रथ वळवणे दिव्यच असे. त्यासाठी माहितीगारच लागे. एकाच बाजूला खाली ओंडका टाकून दुसऱ्या बाजूला दोरखंड निरखाने ओढावा लागत असे. मगच रथ वळत असे. शिवाय रथात काही पुजारी मान्यवर असत. त्यांना हिसका बसता कामा नये याचीही काळजी घ्यावी लागे.
भाविकांची प्रबळ इच्छाशक्ती आणि परमेश्वराचे नामचिंतन या स्वबळावरच रथयात्रा मोठ्या आनंदात पार पडत असे. प्रत्यक्ष परमेश्वराचे अस्तित्व त्या दिवशी असते म्हणून निर्विघ्नपणे रथयात्रा होते अशी वारकऱ्यांची श्रद्धा होती. 2-3 दिवसापूर्वीच येऊन गेलेला पाऊस, पंचक्रोशीतून नदीपात्रातून अंघोळ करून येणारे भाविक आणि गावातील वर्दळ ह्यामुळे सगळे रस्ते चिखलमय झाले होते, निसरटे झाले होते. रस्त्यावर चिखल जमा झाला होता. रथ पुढे सरकत होता. नामदेव मोठ्या भक्तिभावानं रथाला ओढण्यासाठी हातभार लावत होता. तो पुढच्या चाकापाशीच होता. घामानं नितळून निघाला होता, पण चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसत होतं. येशा गर्दीतून पुढे पुढे सरकत नामदेवाजवळ येऊ लागला. प्रचंड गर्दीत जनसमुदायात कोण काय करतो याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. एका अरुंद गल्लीत रथ आला. गर्दी आणखीनच एकवटली. चेंगराचेंगरी होऊ लागली. ओढणाऱ्यांचे पाय चिखलामध्ये घसरू लागले. वळणावर रथ वळवण्यासाठी प्रचंड ताकदीनं लोक एका बाजूनं दोरखंड ओढू लागले. त्रिकोणी लाकडाचा ठोकळा रस्त्यावर टाकण्यासाठी नामदेव वळाला आणि वाकला. त्या जड ओंडक्याच्या ओझ्यानं तो थोडासा झुकला. त्याचा तोल जाऊ लागला आणि संधीचा फायदा घेऊन त्याच क्षणी मागून येऊन येशानं त्याला धक्का मारला. नामदेव एकदम खाली बसला. मोठ्यानं ओरडला. तसा येशा इकडे तिकडे न बघता गर्दीतून सटकला. काय झालं क्षणभर कुणालाच काही समजलं नाही. मागे एकदम आरडाओरडा झाल्याचे येशाला जाणवले. वाचवा वाचवा, रथाखाली माणूस आलाय, मेला, खलास, वाचवा, ओढा त्याला. येशा आता गर्दीबाहेर आला. पुढे चालणाऱ्या भजनी मंडळींना कशाचाच पत्ता नव्हता. हरिनामाचा गजर चालूच होता. शिताफीनं गर्दी कापीत येशा रथापासून दूर झाला. चेहऱ्यावरचा घाम पुसला. त्याची योजना पूर्ण झाली होती. मागे वळून काय झाले त्यानं पाहिलेच नाही. स्वतःच्या चातुर्बुद्धीचा त्याला अभिमान वाटू लागला. नामदेव संपला असेल. त्या रथाचं वजनच एवढं होतं की एखादा हत्ती जरी त्याच्या खाली आला तरी वाचला नसता. गर्दीपासून लांबवर येताच येशाने एक निश्वास टाकला. लांबून रथ थांबलेला दिसला. गर्दीचा कोलाहल होताच हसत हसत त्यानं एक विडी शिलगावली. डोक्यात मुंग्या आल्यावर एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं. त्याच्या मार्गातला काटा दूर झाला होता. बिनबोबाट, तरी पण गावी जायची घाई तो करणार नव्हता. गावातले लोक नामदेवची माहिती सांगतील तेव्हा धक्का बसल्याचे दाखवावे लागणार होते. नाम्याचं कौतुक करून शेवटी देवाच्या इच्छेपुढे काय चालणार, त्याला देणं द्यावंच लागणार. माझं ऐकत नव्हता ना, असं म्हणायचं. मग गावकऱ्यांना आपलं म्हणणं पटेल. पुन्हा आपला वट वाढवायचा. गावात वजन वाढवायचं. आपल्याला भोंदू म्हणणाऱ्यांना नाक रगडायला लावायचं. पुन्हा भीती वाटायला लावायची. मग पुन्हा पैसा, मान. येशेच्या मनातलं इमले वाढू लागले. विडीच्या चटक्यानं तो भानावर आला. शांतपणे येशा धर्मशाळेत परतला. स्वतःची वळकटी उलगडून पडून राहिला. वारकऱ्यांची लगबग चालू झाली. चला प्रसाद वाटप चालू झालं. म्हणतात सगळी मंडळी पळाली. प्रसाद म्हणजे गावजेवणच असायचं. सबंध गावभर रस्त्याच्या दोन्ही कडेला लोक जेवायला बसायचे. ग्रामस्थ घरोघरी जाऊन शिदा गोळा करीत. वाळवंटातच आणि धर्मशाळेच्या पडवीतच चुलान मांडलं जाई. अन्न शिजवायला गावातल्या बायका येत. प्रसादाचं जेवण वारकरी गावकरी तृप्त होईपर्यंत संपत नसे. ग्रामस्थ पुण्य कमवीत असे. दरवर्षीचा हा रथोत्सव म्हणजे गावातल्या सगळ्यांना दिवाळीचा आनंद व्हायचा. सगळी मंडळी पळाली, पण येशाला उठावंसं वाटलं नव्हतं. थोड्या वेळातच प्रसादाचे जेवण करून लोक पुन्हा धर्मशाळेत येऊ लागले. सगळेजण आता निवांत होते. पथाऱ्या उघडून गेल्या होत्या. विड्यांचे धूर निघू लागले होते. गप्पांचे अड्डे सुरू झाले. येशाचे कान मात्र लोकांच्या बोलण्याकडे होते. कोण काय बोलतोय हे तो ऐकत होता. असं पूर्वी कधी घडलं नव्हतं रथयात्रेत.
देव तरी कसं घडवून आणतो बघा. नशीब एकेकाचं. लोक त्या घटनेबद्दल बोलत असणार. यशाची खात्री झाली म्हणजे कुणाला संशयसुद्धा आलेला नव्हता. नाम्याबरोबर किती लोक रथाखाली चिरडले गेले होते कोणास ठाऊक. विचारायचा मोह होत होता, पण यशानं तो टाळला. त्यानं मात्र नामदेवाला मारलेला धक्का पुरा ताकद लावून मारला होता. उपडी उडी मारून नाम्या रथाखाली कोसळला त्यानं पाहिलं होतं. गर्दीत धक्का मारल्याचं कुणालाच कळालं नव्हतं. लोकांना वाटत होतं चिंचोळ्या रस्त्यामुळे गर्दीचा रेटा वाढला आणि रथाखाली लोक आले. शिवाय रस्ते निसरडे झाले होते. रथ ओढताना बसलेल्या ताणामुळे अपघात झाला असावा. त्याच ताणामुळे अपघात झाला असा लोकांचा समज झाला होता. उन्हे कलू लागली. कोलाहल कमी झाला. काही वारकऱ्यांनी वाळवंटातच 3 दगडांच्या चुली पेटवल्या होत्या. खरपूस भाजल्या जाणाऱ्या भाकऱ्यांचा वास आसमंतात पसरला होता. अजूनही यशाला उठावंसं वाटत नव्हतं. संध्याकाळ भरून आली. पडवीत अंधार पडला आणि एकाएकी यशा शहारला. एक अनामिक भीतीची लहर त्याच्या शरीरातून वाहून गेली. असं का होतंय त्याला समजेना. नामदेवाचा आपण बळी घेतलाय. बऱ्याच वेळानंतर त्याला ते जाणवलं. नाम्या तसा सज्जन होता. त्याच्या मृत्यूचं पातक आपल्यावर यायला नको होतं असा विचार मनात येताच तो गारठला. पण आता खूप उशीर झाला होता. त्यानं तो विचार मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला. नाम्या मेला नसता तर आपण जगणं शक्य नव्हतं हे त्याला जाणवलं. म्हणूनच आपण हे केलं अशी मनाची समजूत तो काढत राहिला. खरं तर या दिवसाची वाट तो कित्येक दिवसांपासून पाहत होता. योजना यशस्वी झाली होती. मग असा विचार मनात का यावा. नामदेव ओंडका ओढायच्या वेळी वळला होता तेव्हा त्यांनी आपल्याकडे पाहिले होते. त्यानं आपल्याला ओळखले असावे. त्या दोघांची नजरानजर झाली होती. ते आठवताच यशा शहारला. एकीकडे त्याला आता गावात मिळणारा मान पैसा दिसत होता तर दुसरीकडे निर्वाज्य हसणारा नामदेव. अस्वस्थता वाढायला लागली तसा यशा उठला. नदीच्या पात्राकडून पाण्याचा वेगळाच वास त्याला यायला लागला. आसपासच्या मंडळींनी पुन्हा रात्रीच्या आरतीसाठी देवळाकडे धाव घ्यायला सुरुवात केली. देवळातला घंटानाद ऐकू येऊ लागला. वाळवंटातील गर्दी ओसरली होती. वातावरण भारले होते. मात्र यशाला मंदिराकडे जायची इच्छाच होत नव्हती. मंदिराकडे जायची त्याला अचानक भीती वाटायला लागली. रथाकडे पुन्हा जावंसं त्याला वाटेना. मनावर विचित्र दडपण आले होते. गारटून टाकणारा गारठा अंगावर येत होता. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. डोळ्यासमोर सारखा दिसणारा नामदेव त्याला सारखा पुढं आल्यासारखं भासत होता. कष्टानं रथ ओढणारा, तोंडानं नामस्मरण करणारा, धर्मशाळेच्या पडवीत एकटाच तो बसला होता. आसपासच्या दगडी भिंती आपल्या जवळ येत आहेत असा भास त्याला होऊ लागला. आपण भिंतीमध्ये चिरडून जाणार असे त्याला वाटू लागले. त्याच्या अंगावर काटा आला. तो उभा राहिला. वळकटी गुंडाळून ठेवली. धर्मशाळेच्या बाहेर आला. खुल्या हवेत आल्यानंतर बरं वाटण्याऐवजी त्याची अस्वस्थता वाढायलाच लागली. सगळे लोक आपल्याला दूर ढकलतायत आणि नामदेव आपल्या जवळ येतोय आणि आपल्याला जवळ करतोय असं त्याला वाटायला लागलं. त्याला घामच फुटला. गर्दीपासून दूर वाळवंटातून तो नकळत नदीच्या दिशेनं चालू लागला. हळूहळू गर्दीचा कोलाहल दूर झाला. घंटानादाचे आवाजही कमी होऊ लागले. पायाखालची वाळू आणखी ओलसर वाटायला लागली. वाळूत पाय रुतल्यानं होणाऱ्या आवाजाने मागून कोणीतरी येतंय असं त्याला वाटू लागलं. नकळत त्याचा वेग वाढला. डोक्यात विचारांचं काहूर माजलं. आपण नामदेवचा खून केलाय, इथे वाचलो, पण देवाकडे न्याय असणारच. विचारांच्या तंद्रीत तो चालतच होता. मागून कोणीतरी हाका मारते असं त्याला वाटू लागलं. पण इथं आपल्याला ओळखणारं कोणीच नाही. आपल्याला भास होत असतील म्हणून तो चालू लागला. तोच हाका मारण्याचा आवाज स्पष्ट येऊ लागला.
नकळत त्यानं मागे पाहिलं आणि तो नखशिकांत हादरला. तो नामदेव होता. त्याला हाका मारत होता. तो आणखी काहीतरी बोलत होता. येशा घाबरून पुढे पळू लागला. मगापासून वेगळीच भीती अंगात भरली होती. गावातले लोक भूतबाधेवर इलाज विचारत तेव्हा येशा त्यांना आणखीनच घाबरवत आणि स्वतः मनातल्या मनात हसत असे. त्या लोकांची भीती त्याला आत्ता समजत होती. गार वाऱ्याची झुळूक अंगावरून जात होती. कधी नव्हे ते देवाचे नाव घ्यायला त्यानं सुरुवात केली. त्याचा पळण्याचा वेग वाढला. तसा मागून येणाऱ्या नामदेवाचा पण वाढला. देवाच्या दारात देवाच्या रथाखाली आपण हे कृत्य केलंय म्हणूनच देव आपल्याला ही शिक्षा देतोय असंच येशाला वाटू लागलं. त्याचं अवसान गळालं. आपण काय करतो आहोत, कुठे चाललो आहोत त्याला काहीच समजत नव्हते. नामदेवाचा आवाज आता स्पष्टपणे कानावर पडायला लागला. त्याचा आवाज घुमल्यासारखा वाटत होता. घाबरून मागे पाहिलं तर नामदेव हातवारे करून काहीतरी सांगत होता. बहुधा थांबायला सांगत होता. गार ओल्या वाळूच्या स्पर्शाने येशा आणखीनच घाबरला. त्याला ओल्या वाळूमुळे जोरात पळता पण येईना. घाबरून पळण्याच्या नादात तो नदीपात्रात कधी शिरला त्याला समजलेच नाही. तो जसा पुढे जात होता तसतशी पाण्याची खोली वाढत होती. एकाएकी पाण्याची खोली एकदम वाढली. पाण्याला ओढ सुरू झाली. ओरडून बाजूला सरकण्याचा प्रयत्न करणार एवढ्यात पाण्याचा लाट्यासारखा मोठा प्रवाह त्याच्या छातीपर्यंत आला आणि दुसऱ्या क्षणी येशा नदीच्या पात्रात दिसेनासा झाला. थोड्याच वेळात नदीचं पात्र पुन्हा पूर्ववत संत दिसू लागलं. समोर दिसता नदीच्या पात्रात नाहीसा झालेल्या येशाला पाहून नामदेव अवाकच झाला. धापा टाकत तो नदीच्या किनाऱ्यापर्यंत आला. त्याच्या आरडाओरडा ऐकून आसपासची मंडळी पण धावत आली. त्यांना कळाले एक माणूस नदीपात्रात गायब झालाय. पट्टीच्या पोहणाऱ्या काहींनी नदीत उड्या घेतल्या पण थोड्याच वेळात निराशेने ते परत आले. येशा पाण्यात दिसेनासा होताना काहींनी पाहिले होते. सगळेजण हळहळू लागले. नामदेव तर ढसाढसा रडायला लागला. रडत रडत तो सांगू लागला, आमच्याच गावचा होता तो. लांब जाणार होता तीर्थयात्रेला. पण देवानं काय बुद्धी द्यावी इथं यायचे. जणू माझा जीव वाचवण्यासाठीच. बघा ना, रथ ओढताना थांबण्यासाठी मी लाकडी ओंडका टाकत होतो. टाकता माझा तोल गेला. मी रथाच्या चाकाखालीच जाणार होतो. हा कुठून मागून जोराचा धक्का दिला आणि मला जोरात ढकललं. मी रथाच्या दोन्ही चाकांच्या मध्येच पडलो. यानं ढकलले नसते तर मी चाकाखालीच आलो असतो. वाचलोच नसतो. यानेच मला वाचवलं. थोडंसं खरचटलेलं आहे, रक्त आलं आहे, पण जीव वाचला. सकाळपासून शोधत होतो मी याला. गर्दीत कुठे नाहीसा झाला समजलेच नाही. मला वाचवण्यासाठी देवानं कुणाला पाठवलं म्हणून पडता मी पाहिलं. सुरुवातीला ओळखू आलाच नाही. मग समजलं हा तर आपल्या गावचा येशा. संध्याकाळी दिसला नदीच्या वाळवंटात चालताना. कधी भेटतो त्याला असं वाटत होतं. थांब म्हणून ओरडत होतो, धावत होतो, पण त्याला ऐकूच येत नव्हतं. त्याच्या नादातच तो चालत होता. मी ओरडत होतो, थांब, पाणी खोल आहे, नदीत भोवरा आहे, पण तो चालतच राहिला. नामदेवाच्या आक्रोशाकडे पाहून सगळे हळहळत होते. साऱ्यांना चुटपुट लागली होती, पण इलाज नव्हता. येशा नदीच्या पात्रात दिसेनासा झाला होता. जमलेले लोक म्हणत होते, ईश्वर इच्छेपुढे कुणाचे चालत नाही, हेच खरे. हळूहळू रात्र वाढायला लागली. लोक हळूहळू परत फिरू लागले. रात्र पडायला लागली तसा वाळवंटात टाळ मृदंगाचा जयघोष वाढू लागला. हरिनामाचा गजर सगळीकडे दमदमू लागला. ईश्वर चिंतनात सगळे गाव तल्लीन होऊ लागले. नदीच्या शांत अथांग पात्रात एकटक पाहत नामदेव हताश होऊन बसला होता.